कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय काय रे? जोडी कुठे निघाली आता? आई माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, ती सुधारण्यासाठी चाललोय। आदित्य, तुझ्या हातून आणि चूक झाली? शक्यच नाही। एक वेळ प्रीतमच्या हातून झाली असते ना तर आम्ही समजू शकलो असतो। बाबा, श्रीकांत, अगं नाही बाबा, यावेळी माझ्याकडून चूक घडली। मी कोणाचं तरी मन दुखवलं, अविश्वास दाखवला, समजून नाही घेतलं मी। पारू, बाबा, पारू स्वतःच्या जीवाची कधी पर्वा न करता या घरासाठी वाटेल ते केलं तिने, आणि मी मागचा पुढचा काही विचार न करता तिला वाटेल तसं बोललोय। मला परत कधी तोंड दाखवू नको असं बोललो, अक्षरशः हकललं मी तिला। आणि ती बिचारी काही न बोलता मी सांगेन ते गप गुमान ऐकून मला उलट एक शब्दही न बोलता निघून गेली गुपचूप। पण आता माझ्या लक्षात आलंय मी चुकलोय, चूक कसली, गुन्हा केलाय मी। आणि आई, मला माझी चूक सुधारायची आहे। मी पारूला आणायला चाललोय। ऐकल्या, मला आदित्यचा निर्णय पटतोय। खरं म्हणजे हे घर सुद्धा पारूची वाट बघताय ना, तिला परत आणणं आपलं कर्तव्य आहे। जाऊ दे। आदित्य, चूक करतो तो माणूस असतो आणि चूक सुधारतो तो एक उत्तम माणूस असतो। मला वाटतंय तू जा, पारूला घेऊन ये, आणि तरी तिने ऐकलं नाही ना तर तिला म्हणावं तुझी देवी आई येईल आणि कान पकडून इथे घेऊन येईल। बाप रे, मागच्या वेळी प्रीतम आणि आदित्य जेव्हा प्रियाला आणायला गेले होते गावी, तेव्हा प्रिया इथे आली आणि त्या घरची सून झाली। आता पारूला आणायला गावी चाललेत, म्हणजे पारू पण या घरची सून होणार की काय? देवा, शेवटी माझ्या पारूकडे आदित्य बाबांचं लक्ष गेलंच म्हणायचं। आता तरी तिला तिच्या वाट्याचं सुख मिळू दे। आजी, पाया पडते। पारू, पोर माझी, आलीस तू? बाय बाय, माझी लक्ष्मी परत आली गावाकडं। मारुती बोलला होता तू येणार आहेस म्हणून। सगळं घर बघ कसं आरशासारखं करून ठेवलंय। आणि हे माकड पण आणलेस का बरोबर? तिकडेच ठेवून यायचं होतंस की शहरात? ए आजी, गणी, आजी, आमच्या घराची साफसफाई झाली नाही अजून, तोपर्यंत आम्ही इकडेच राहणार आहोत। अगं मग राहा की। आणि काय ग, हे घर काय तुझं नाही आहे का? हा, नाही, तसं नाही। काय झालं पोरी? मनात एक आणि चेहऱ्यावर काहीतरी दुसरंच। समज ठीक आहे ना? मग ठीक आहे आजी, काय बी झालेलं नाही। ते गणीला करमत नव्हतं ना, म्हणून आलो आहोत तिकडे 4 दिवस। गप, पण तू तुझ्या देवी आईला सोडून अशी सजासजी यायची नाहीस। तुझं तिच्यावरचं प्रेम ठाव आहे मला, पण असू दे, ज्याची त्याची जोंधळ्याची बेगमी लिवलेली असत्यात त्यानं।
चला घरात चला, लय कामं करायची आहेत. कुरड्या करायच्या आहेत, शेवया करायच्या आहेत, घराचं छप्पर साफ करायचं आहे, शिवाय शेतीची कामं बी पडलेलीच आहेत. सगळी व्हाया पाहिजेत ना पटापट. चला या, चला आत या. गणी चल बाळा. वैजू ये, इकडे ये, इकडे ये. तुला मध्ये मध्ये झटके येतात का रे? शांत बस जरा. काय शांत बस. अरे आधी तोंड फुटेपर्यंत बोललास तिला आणि आता तोंड वर करून तिला आणायला चाललायस. अरे यार प्रीतम, काय अरे यार प्रीतम काय? हे बघ, मी तुझा मोठा भाऊ असलो ना तरी माझ्याकडून चुका नाही होऊ शकत का? हा? आजपर्यंत तुझ्या कित्येक चुका मी सांभाळून घेतल्यात ना? हो घेतल्या. मग माझी चूक सुधारण्यासाठी तुम्हाला हेल्प नाही करू शकत का? आणि तुला माहितीये पारू किती हट्टी आहे ते. माझं बेकट्याचं नाही ऐकणार ती, म्हणून तुला घेऊन चाललोय. तुला काय प्रॉब्लेम आहे का? मला कशाला काय प्रॉब्लेम असणार आहे? हा मग गप्प बस. स्टेअरिंग तुझ्या हातात आहे, तुझ्या लाईफचं पण आणि गाडीचं पण. क्या बात आहे. बाई बोला भगवान बोला बॉस. आता मिशन पारू स्टार्ट. येस पारूला घेऊनच परत यायचं. येस. काय? नाही काय नाही. अरे मग रिव्हर्स का घेतलीस गाडी? ते असं थोडं जरा मागे. चल चल. हा चल. ए हा चल ना. हा. गेल्या अरे बकऱ्या सगळ्या. अरे मी म्हटलं तर सगळ्या जाऊ देत. अरे कधीच गेल्यात बकऱ्या. हा ओके. काय चाललंय तुझं रे? ए तू गाडी थांबव. तू आधी गाडी थांबव. उतर. काय झालं? खाली उतर गाडीतून. अरे पण काय झालं? तू गाडीतून खाली उतर. काय झालं काय पण? आपल्याला पारूच्या घरी जायचं, हॉस्पिटलमध्ये नाही. म्हणजे मी काय झालं? नाही मला गाडी चालवायची होती म्हणून मी घेतली. बरोबर आहे, तू बरोबर आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.